बाबाला कशाला काही झालं असतं तर मग रोशननं बरोबर नाही केलं. हे मला बी नाही सांगितलं बहीण भैया ना, त्यानं मला एक शब्द बोलून नाही गेला. तो मी जाऊन असतं दिलं त्याला. बाबाला कशानं काही झालं असतं तर बाबांना रिंग पेत होते बाबा मायवाले. रोशननं काही झालं असतं माय बाबाले तर मी जाऊन पाहिलं. माय बाबा चुपचाप आई एकसारखे टकटक पाहून राहिले. कोणासोबत काही बोलत नाही आहे. रोशननं बरोबर नाही केलं जी सूरजची बरोबर नाही केलं रोशननं. चांगलीच आहे ना तुझी बाबा रोशनी, काऊन एवढी लढून राहिली? झालं का तुझ्या बाबाले काही? चांगले आहे, सुखरूप आहे. आणि बिनफालतूच लढून राहिली का तू? लढाली घेणं ना देणं, बिनफालतू लढाली. चांगले आहे ना तुझे बाबा, टळलं ना जे काही व्हायचं ते झालं नाही ना, आता व्यवस्थित आहे ते बाबा. मग चुप राही ना, तू काय लढून राहिली? माय बाबाले कशानं काही झालं असतं तर तुम्हाला काय लढ नाही येणार तर काय येणार मला. हे रोज नाही चालला गेला, बापाकडे नाही पाहिलं, मायकडे नाही पाहिलं, यानं त्या पोट्टीच्या मागं लागून चालला गेला. थोडंसं थांबला असता, समजाव केलं असतं बाबाले, काहीतरी झालं असतं, डायरेक्ट उठूनच पळाला. आता प्रेम तसंच असते रोशनी. आपणही गेलो होतो ना, आपणही पाहिलं होतं. मग सगळेजण तयार होते आपल्या वेळेस, तरी आपल्याला जास लागलं होतं का नाही? प्रेमात काय सांगता येते कोणाचं? त्या बाबाले अक्कल पाहिजे थोडीशी. हे काही करत असते का बयाडासारखं कशानं काही झालं असतं म्हणजे मग गेलो असतो एंड्रिंग पोटात. आणि काही हे काय तुला आता काय बोलू त्या बाबाले बी. बरं झालं आपली गोष्ट वेगळी होती सूरजजी. आपण कोणाचं मन दुखून नाही पाहिलं होतं काही. आपल्या घरचे सगळे तयार होते आपल्या लग्नासाठी, पण आपल्याला जावं लागलं. बाईच्यानं बाई होती राहिली तर यायचं अलग होतं. नाही यायनं थोडंसं विचार नाही केला रोशननं. याने माहित होतं ना बाबा कसे आहेत. बाबा तिच्या मायले बिलकुल बी पसंत नाही करत. रोशनाने हे बरोबर नाही केलं ना सूरजची. तू टेमलू नको टेमलनं बंद कर आणि जाय बरं ते बाईले गेली पा. जाय बरं. हे काय बिनफालतू लढून राहिली? चांगली आहे तुझी बाबा, नाही तसं रडून राहिली तू बिनकामाची. काय झालं रे? काय झालं? काऊन रडून राहिली बाई रोशनी? काय झालं रोशनीवा? अहो बिनकामाचीच लढून राहिली. घेणं ना देणं. माय बाबाला काही झालं असतं. असेच करून राहिली किती वेळची. आणि जे टेमलनं चालू आहे तिचं आलं तिला म्हणतो चुपचाप राह. काहीची लढूनच राहिली. अरे तर तिचा बाप होय. बाप राहिले, बापात मन नाही दुखणार तर काय दुखणार आहे? कोणत्याही पोरीचं आपल्या बापात मनच दुखते. तुले काय आहे रे शाईने आव्हानाच्या? चालू आहे इथून. आपण तिचे बाबा चांगलेच आहे ना, मग काय ओरडाचं बिनफालतू व्हायची लढून राहिली ते. काय लागते तिथून होय? पोरीचं मन पोरीले माहीत राहते. तिला वाटत असन ना थोडशानं वाचले बा माय बाबा म्हणून. का आज नाही तर काय झालं असतं. बरोबर आहे. रोशने लढू नको. तुले वाटतेस तर जाय लागेल 2-3 दिवस त्या मायच्या घरी. तशी त्याला जरूरत आहे व ती चंदा मोठी लढून राहिली व बिचारे. तुझी माय जाय, तुले जायचं असन तर जाय बाई. रोशनी जाय त्या आईच्या घरी जाय बरं. लेकरायला लागेच नंतर आणून देईन मी. झोपून आहे ना ते. जाय, ते मन नाही लागणार इथं. आता 2 घरं तर आहे व आई. 2 घरं गेलं काहीचं घर आहे काय? तिथं जाऊन बसायची काही गरज आहे का? गरज राहिले इथून नाही जाणं येणं होते ना तिथं. चुपचाप राहणार रे भादर तोंड्या. तुले कोण विचारलं रे? 2 घरं आड आहे, 2 घरं पिचे आहे, 2 घरं सामर आहे तर बाद्र्या वानाचं. जाय बाई रोशनी जाय. ते मन नसून लागत इथं तर जाय. तशी तुझी मामी गिमी आहे ते मामा गिमा, पण त्याईले थोडंसं स्वयंपाक पाणी करून थोडंसं जेवमेव घालव बाई. ते लढण्यातच आहे. आणि ते चंदा तर बिलकुल बिचारे याच्यावानीच करून राहिले. मी समजावून आली बाई, समजावून आले. पण आता त्याचं दुःख त्याईले माहीत. एवढं मोठं पोरगच गेलं. त्या भाऊही मोठा बदमाश आहे व रोशने. बदमाश राहिले किती लढे बाई त्या बाप. पोलिसही सुख नाही दिलं माय बापाले पोरानं. होय मी जातो माय बाबाच्या घरी. माय बाबाले समजाव करतो. माझ्यानं थोडसे जेवण तरी नाही तर जेवत नाही आहे. कोणासोबत बोलत नाही. माझ्यासोबत 2-3 शब्द बोलते तरी कोणासोबत बोलून नाही राहिले आई. मी गेलती तर बोलले, लढलेलं आहे माझ्याजवळ मांडीवर. माय बाबाकडे माझ्याकडून पाहिलं नाही होती आई. लय लढून राहिले बाय बाबा. जा ना तर जाय. स्माइलीले पाहतो मी. उठली गिटली तिले वरण भात घे चारीन मी. आणि नाहीच राहिली तर आणून देईन त्याजवळ. ठीक आहे जाय मग. हो जातो. नाही रोशनी तर लय सोडून राहिली. म्हणजे खरीच गोष्ट आहे बाप्पा. बाई वा निर्मला बाई. बबिता बाई का? चाल ना ये मी बाहेर येतो अंगणात. चल ना चल तिकडं. जाय हो बाई तू रोशनी. माई हे ना श्वेता भल्ली बदमाश आहे. काढून दिलं मला रूमच्या बाहेर.
जाय म्हणते तुमच्या रूममध्ये, तिथं बडबड करता म्हणते. कोणती बडबड करत होती मी? एवढी मोठी बाई आणली घरात तरी म्हणते काही बोलूच नको आणि काही हेच नको करू म्हणते मले. हा ना हाकलून दिलं मले. जा म्हणते तुमच्या रूममध्ये, दरवाजा लावून आता तिथं बसली एवढेच्या एवढे. काय गोष्टी करते न काय नाही तर. मायाच्यानं काय अडलं होतं हिचं? आम्ही घरातली काही सून नाही होय का? सून होय ना मी. मला काढून दिलं इकडं बाहेर. हे सागरजी तसे राहिले, एक शब्द बहिणीला बोलत नाही काही नाही. हा मायाला हात धरून मला बाहेर काढलं तरी काही नाही म्हणलं येईन. बहिणीला एक शब्द नाही बोलली. हे सागरजी काही कमी नाही आहे काही. बहिणीनं हात धरून काढलं तरी पण एक शब्द नाही बोलली. बोलाले रूममध्ये आल्यावर सांगतो यायले कसं राहते तर मी सर्व गोष्टी साथ देतो म्हणते. मी असं करतो मी तसं करतो. मला तिथून आणलं लागेच वाबेस. मी यायच्या सांगण्यावरून आली ना. असे बहिणी एवढ्या बोलल्या मला. त्याची वाली बहीण बोलाली. एक शब्द नाही म्हटलं हेच येता एवढी बोलली तर. हा एक शब्द म्हणाले. अशी काऊन बोलून राहिली? शेताबाद झालं एवढं. दुसरा भाव असताना एक सापकन दिली असती गालावर वहिनीला एवढी बोलली तरी ते. ए सूर्या इकडे रे. अय सूर्या, काय म्हणते लेकाचं हे? आता मला काही बोलून राहिला, आतापर्यंत बोलला नाही. भांडण झालं तवांचं. हा मी ना त्याची गच्ची पकडली तर माझ्यासोबत बोलून नाही राहिला ना. आता कोणतं काम आई आली? बहीण उठून पाहिली ना माझ्या सायासोबत म्हणून घेऊन असत असं आली. काय झालं रे? काय म्हणून राहिला? अभि फोन घेऊन लावून पाहिला होता का तू? याचा वाला रोशनीचा लावून पाहिला होता, लागून राहिला का फोन? तर मी शीतलीचा लावला होता तर स्विच ऑफ दाखवून राहिला म्हणून म्हणलो. फोन घेऊन लावला होता का? लावून पाहिलं. अभि स्विच ऑफ आहे त्याचा बी. रोशनीचा स्विच ऑफ आहे. मा याच्यावरून किती वेळचा लावून राहिलो मी. मग आपल्या हिच्या याच्यावरूनही लावून राहिलो, रोशनीच्या याच्यावरून, बायकोच्या याच्यावरून, त्या चंदा मामीच्या याच्यावरूनही लावला. ते मामाही लावून राहिली त्याचीवाली रोशनीची. फोन मोबाईल बंद करून ठेवला ना बी दोघांनाही बी. ते चालू करून ठेवणार आहे का फोन? एवढी मूर्ख थोडी आहे ते. लेकायची उठून पाहिले त्याच्यावर गाडी नाही काही नाही. काय ना उठून पाहिले कसे पाहिले काय माहिती बहीण माय बिन तर. अबे पण पाहा लागल ना ते पोट्टी कुठं गेली कुठं नाही. हा ते जवाई म्हणते रिपोर्ट दे म्हणते मायवाला, त्या तिच्यावाल्या मोठ्या बहिणीचा नवरा, साधनाचा नवरा. रिपोर्ट द्या म्हणते जाऊन. कसं करावं काय करावं मला समजत नाही. तुझ्या साया होय तर काय करावं? माझ्या भाऊ तर म्हणते घनश्याम म्हणते काही घेण देण नाही, पडू नको म्हणते तू त्याच्यात. म्हणजे समजून नाही राहिलं मी काय करावं तर. तुला एक मित्र होय या नात्यानं सांग. तू रिपोर्टही द्यायची तर काय करतं सांग? रिपोर्ट देऊन करतं काय? ते पोट्टी तुझीवाली बहीण त्याच्यावाल्या सोबत आहे माझ्या सायाच्या सोबत. मी माझ्या सायाकडूनही भाग घेत नाही. आणि तू रिपोर्ट देऊन काय करतो? रिपोर्ट द्यायला आणि तुला माहित तरी आहे का त्या रोशन्यानं चिठ्ठी लिहून ठेवली घरी? मी वाचली ना चिठ्ठी. त्या पोट्टीची साई नाही, त्यावाल्या बहिणीची त्याची साई नाही का? ती स्वतःच्या मनाने एकमेकासोबत पळाली म्हणून. मग ते दाखवून नाही का तू रिपोर्टही करशील तर माझी सासू ते चिठ्ठी दाखवून ना पोलीस आली. तिची तर साईन दिसते मला त्यावाल्या बहिणीची. मग काय करतं जाऊ नये बी. चिठ्ठी लिहून ठेवली. कोणाजवळ आहे चिठ्ठी? आणि ती चिठ्ठी लिहून ठेवून तर तिच्या मायच्या घरी ठेवून. तू यावल्या सासूच्या घरी कशी काय ठेवून रे चिठ्ठी? मायवाली बहीण कशी काय लिहून ठेवून? आता तुला काय सांगू मी. अबे दोघंही चॅप्टर निघाले. ते चॅप्टर निघाले त्यावाल्याच त्या काकूच्या घरी ठेवली असती. त्या काकून फाटफूट करून फेकून दिली असती चिठ्ठी. म्हणून तिनं का नाही तुझ्या बहिणीचेच हे दिसते म्हणजे अक्षर. माया सायाचे अक्षर नाही होय, त्या बहिणीचे अक्षर होय. त्याच्यात सगळं लिहिलेलं आहे. मी माया मातानं काढली बा म्हणून याच्यासोबत. मग आणि खाली तिनं साईन बी करून ठेवली आणि या नाही बी त्याच्यासोबत. मग ते आहे ना त्या चंदा मामी जवळ आहे ना ते चिठ्ठी. चंदा मामी जवळ राहिली. पण मावी तर लस प्लॅनिंग केली रे दोघा जणांना या आता. हा हे माझी बहीण एकटी नाही करू शकत. तुझ्या साया काही कमी नाही आहे. त्या सायाचीच आयडिया असं नाही. आता ती आयडिया कोणाची होय ना कोणाची नाही मला नाही माहित बा. हा आता ते पळणारे दोघं जण, लिहिणारे दोघं जण. मी काय सांगू आता कोणाची आयडिया ना कोणाचं काय? बी पाहिली माझ्यासोबत. जवळपास पत्ता काढून पाहू भेटलं गिटलं तर एखाद्या याटो. आता याटूनच गेली असं ना ते. कुठं गेले काय गेले कुठं सोडलं. याटोवाले कोणत्या ओळखीचा होता कोणता नाही त्याचा. आपण थोडं पत्ता तर काढू काय आहे काय नाही तर. हा चाल ना माझ्यासोबत थोडसा याटोवाल्याकडं. हो याटोवाल्याच्या थ्रू सापडू शकते आपल्याला. पण मला थोडंसं अंगावून पाणी घेऊन दे आणि 2-4 घास खाऊ दे मला. येतो मग मी. खाल्लं नाही रे का काला पिसा जीव लागून राहिला मध्ये. हा आई थोडंसं बनवून राहिली जेवण तर थोडंसं 2-4 घास खातो अंगावून पाणी घेतो. जाऊ ना मग. कर मग तयारी तू लवकर आणि मला फोन करतो तू झाल्याबरोबर. हा मी बी येतो मग घरून. हो हो जाऊ. हो ले का याटोवाल्याचे यांना सापडू शकते ते. हा पैदल तर काही गेलेच नसन ले का ते. याटोनच गेले असन ते. बरोबर आहे बे. त्या दिमाग चालते बी ले का श्याम्या. हा हुशार गिशार आहे ले का. थोडासा अभ्यास गिभ्यास केला असता तर पोलीस बनला असता ले का तू. काय ले का तू बी कोणत्याही गोष्टीत मजाक करत राहतो निसता. मजाक नाही करून राहिलो सिरियसच बोलून राहिलो मी. त्यासोबत काय मजाक करू बे मी. मजाक करायला तू होय कोण मायवाला नाही, मित्र होय नाही, भाऊ होय नाही, कोणी होय. त्या दिवशीच तुला सांगितलं ना आपली दोस्ती यारी खतम म्हणून खतम. ते रागातमात म्हणलं मी ना. रागातमात म्हणाली त्याचं काही तू एवढं घेऊन बसला का? चालतं का नाही चालत तू माझ्यासोबत? येतो ना रे येऊन राहिलो ना.
थांब अंगावर पाणी घेऊन येतो, थांब जातो मी घरी. करजो बे, मला फोन करजो आल्यावर झाल्यावर तेव्हा फोन करजो. गाडी घेजो का पेट्रोल आहे का नाही? आहे पेट्रोल आहे, कालच रात्री टाकलं येतानी पेट्रोल. बाबा काय बोलून राहिले जी तुम्ही? मला काही समजून नाही राहिलं. सुन होय करता तुम्ही. ते बाहेर बसलेली सोप्यावर ते बाई, आणि तुम्हाला एकच पोरगा आहे ना, आम्ही 2 पोरी आहे ना, अजून कोणतं पोरगा आहे तुम्हाला? कोणती सून होय, कुठची सून होय, काही सांगू नाही राहिले, काही नाही. आता काय सांगू तुला मी आता श्वेता, काय सांगू? ते मायवाल्या पोराची बायको होती, सून होय मायवाली, एक अजून पोरगा आहे. आता मला माहित नव्हतं हे, मला आता माहित पडलं. आता हे मला कमसे कम 7-8 महिन्याच्या पहिले माहित पडलं, याच्या पहिले माहितही नव्हतं मध्ये. तुम्हाला आता माहित पडलं तुमचं पोरगा आहे म्हणून? आतापर्यंत माहित नव्हतं. कसं काय काय समजूनच नाही राहिलं मला. बाई मी कोणासोबत धोका नाही केला ना श्वेता. ते मागे चांगल्या तऱ्हेने माहित आहे. तुम्ही माय मला 3 वर्ष सोडून गेली होती तुमचा जन्म व्हायच्या पहिले. विचार, आमचे मी दारू पिऊ म्हणा जबडे होय आमचे, तर हे सोडून गेली डायरेक्ट तिकडे 3 वर्षच राहिली. मग माय बापानं काकानं माय दुसरं लग्न करून दिलं. हिनं सोडचिठ्ठीची केस टाकली होती मायावर. मग तर हे सोडचिठ्ठीच मागून राहिली म्हणून मग माझ्या घरच्यानं माय दुसरं लग्न करून दिलं होतं. आणि दुसरं लग्न केलं तर हिने माहीत पडल्याबरोबर हे आली आणि तिने त्याला हाकलून विचारते माहिती खरी आहे का खोटी आहे तर गोष्ट. गोष्ट खरीच आहे, खोटी नाही आहे. मग त्याचा मला काय संबंध आहे तसा? काय झालं मग त्याचं मला? ते तवा मग काय काय दिली लेकरू तरी होतं का तुम्हाला? झालेच किती महिने होते? 4-5 महिने झाले त्या लग्नाले. तुम्ही लोकांना सांगितलं नाही होतं आम्हाला काही? सोडचिठी बिना सोडचिठी घेतल्यानं लग्न केलं होतं तुम्ही तर दुसरं, आणि ते तर काहीचेच गेले. ते तिचा आणि हिचा काय संबंध आहे? सविते संबंध आहे. तू आल्यावर त्या घरचे लोक आले, तू आली तेव्हा तू न हाकलून दिलं. तुझ्या घरच्या लोकांना तिला हाकलून दिलं. तिचे मायबाप येऊन तिला घेऊन गेले तर पण ते पोलीस केस नाही केली, ते काही नाही केली. कारण की गुन्हा त्याचाही बी होता ना. लग्न झाल्यावर पहिलं लग्न झाल्यावर दुसरी पोरगी देता येत नाही हे त्याही माहित होतं. ते चुपचाप चालले गेले. पण ते मग ते फोटोशी होती ना, ते आपल्याला नाही सांगितलं ना, काही नाही. आणि तिकडं तिले पोरग झालं तर तिच्या मायबापानं मग तिचं दुसरं लग्न केलं दुसरं इकडं, आणि पोरग इकडं मायबापाकडे ठेवलं तिच्यावाल्या. पोरग तिथं झालेलं आहे दुसरं लग्न, मेली आहे ती वाली मेली. तिथंही बी नवऱ्याच्या घरी मेली ती दुसऱ्यावाल्या. नवऱ्याच्या गेली मेली, तिला काही कॅन्सर झाला काहीतरी झालता म्हणे, तर ते 7-8 वर्ष झाली मेली. तो पण हे पोरग इथं होतं ना आजी आपल्याच एवढं तिच्यावाल्या. कोणतं पोरग? हे बाई बसली आहे बाहेर, हिचा नवरा तुमचं पोरग? ते कुठं त्याच्या आजी आप्पाच्या घरी होतं? हो, त्याच्या आजी आप्पाच्या घरी होतं ते. त्याची आजी आप्पाही मेले आणि ते पोरग आता जेलात आहे. मायवालं समजा मोठं, सगळ्यापेक्षा मोठं आहे ते. माहित सारख्या डोकंच पागल झाल्यासारखं वाटून राहिलं. काय करावं ना काय नाही करावं म्हणजे काही समजूनच नाही राहिलं. हे आता माया भाऊ कुठून आला, बाबाचं लग्न कधी झालं कधी नाही आम्हाला काही माहितच नाही. झालं होतं बाबू त्या बाबाचं लग्न. मी रागारागत गेली होती. माझ्या आई बाबांना पाठवलं नव्हतं. त्या बाप दारू पित, ड्युटी असून सारा पगार घरी आणि नाही. तुम्ही जन्म झाला, तुमचा जन्म झाल्यावरही तेच दंगडे चालू होते त्या बापाचे. मला वाटलं तिला अकलून दिला. आता काहीच नाही बाई. 5-6 महिने झाले. मला काय माहिती तिला पोरग झालं म्हणून? मला माहीतच नाही ही गोष्ट. झालं होतं त्या बापाचं लग्न झालं होतं. अरे देवा, ते पोरग वय कधी आणि त्याची बायको आणि ते पोरग कुठं आहे? मग ते तुमचं पोरग कुठं आहे? मग काऊन जायला ते? तू दारू पिते तर त्यानं कोणाला तरी मारलं दारूच्या नशेत. चांगलं झोडपलं वाटते. त्यांनी दिली कम्प्लीट रिपोर्ट जेलात आहे. आणि हे हिची पोरगी आहे म्हणजे नाती नाही. मला समजा आता तुही नातीनच लागन ना चहा बहीण. आता तू स्वीकार कर का नको करू? तुही नातीनच लागन. आता मला वाटत तर नाही तू तिला स्वीकार करशील म्हणून. पण आता जे आहे ते आहे. तिला आपल्याशिवाय कुठं सहारा आहे का? कोणाचा सहारा नाही त्या पोरीले. पोरगी आहे एक, नाती नाही तिले. याच्यात शद्र आहे तिले आपल्या हार्टमध्ये. तिचं ऑपरेशन झालेलं आहे. ते दवाखान्यात आहे बिचारी. 2 दिवस गायब मी त्याच्यासाठी होतो. दवाखान्यात होतो त्या पोरी सोबत. मग पैसे भरले तुझे मला कानातले ठेवले मी न त्या पोरीसाठीच ठेवले. काही मी बाई श्वेता आता काय बोलू मी? आता काही बोलू शकत नाही बाई. पण मी ना काही वाईट याच्यात घातली नाही हो बाई. आता त्या लेकराला सोडता येत नाही मला. शेवटी होय तेच माय रक्त. तुम्ही जशी माय रक्त होय ते बी माय रक्तच होय ना. मग आता ती बेवडं असो का काही असो, पोरगी आहे ना मग त्याची. त्याची पोरगी आहे. तिथे त्या शद्र आहे तिच्यावाल्या हार्टमध्ये त्या याच्यात दिलात. शद्र आहे तिथे. तर पैसा लावला बाई मी ना. आता मी पैसावाला सुंदर लावला नाही. आता तुमच्या लपून करावं लागलं मध्ये. पण ह्या पोट्टीले ह्या आपल्या घरच्या सुनेले राणीले मी त्या दिवशी दिसलो मला माहित नाही. त्याच्यामुळे अंगामार झाला यो सगळा. बाबा मग आता तिला इथं काय आणलं त्या बहिणीला तुम्ही? इथं काय आणलं बाबा तुम्ही? यायला लागेल ना मग तिथे कोणाचा सहारा आहे? भाड्यानं राहते एकटी कशी राहील? ते पोट्ट आहे जायलात. आणि त्या पोरीची तब्येत नाही खराब तर ती ऍडमिटच आहे ना. तिचं ऑपरेशन झालं तर येणं जाणं कशी करून बाई ती. तिच्यासोबत 2 दिवस राहिलो दवाखान्यात मी. आणि तिथे आपल्या घरी आता तिथे ठेवा लागेल ना.
आणि त्या पोराने कसंही सुधरव करून सुधरत असेल तर सुधरवाच लागेल ते पोरग. शेवटी होयच ना माय रक्त ते बी. मग आपल्या घरी ठेवता का जी तिले तुम्ही? हा, तुमच्या दुसऱ्या पोराला इथं आणता का जी? मग बेवडंच आहे म्हणता तेव्हाला आणि तिला इथं आणता का? माय जे आहे ते आहे, सर्वांसाठी सारखंच आहे. माय इष्टटी तिचाही हक्क राहणारच आहे किती काही नाही म्हटलं तरी. हा, माय 3 लेकरं ते पोरग माय 4थं. या घरात त्याचाही हक्क राहणारच आहे. ते उड्डण मागण नाही, भाड्यानं राहून राहिले, हे करून राहिले. पण शेवटी झालं ना बाई, मायापासूनच झालं ना ते. काय करतं मग आता? काय करतं? मला तेवढी समज नव्हती. मायबापांना जबरदस्तीने केलं, हे गिरतीनं सोडून मध्ये. त्यावेळेस आमच्या मायबापाचं चाले. मायबापाच्या समोर आम्हाला जास्त बोलता येई नाही. बाबा पण मग तिने घरात कसं काय आपल्या बाबा काय बोला मला समजून नाही राहिलं. हे काही नाही. हे बाबा तुमचं मला काही सांगू नका, तुम्हाला सांगतो मी. हा, हे बाई मला घरात पाहिजे नाही. ते तुमचं कोणतं पोरग आहे ना ते बी घरात पाहिजे नाही. बेवडे बावडे माझ्या घरात पाहिजे नाही. तुला कमावलं का बी? मला सांगून राहिला लेखा, तुला कमावलं का हे घर? हा, माझ्या घरात पाहिजे नाही, माझ्या घरात पाहिजे नाही. तू लय मस्त होऊन गेला तू. हा लेखा, आता काय बोलू त्यासोबत? तुला जायच आहे ना त्या बायकोला घेऊन जा इथून निघ. तुला जायचं असेल तर जाय तू. जिथं जायचं आहे तुला तिथं जाय. त्या पोराला सोडणार नाही मी, त्या सोनीला सोडणार नाही. तिचा तेवढा हक्क आहे जेवढा तू या बायकोचा आहे तेवढा. ती त्यावेळी लेकराचा आहे. काय जाऊ बाबा घर सोडून? मी काय जाऊ? तुम्ही त्या बाईला हाकला तुम्ही. मला इथं पाहिजे नाही ते. तुले कोण विचारून राहिलं बे? तुला विचारून कोण राहिलं पाहिजे का नाही पाहिजे ते का? तुले राहत असेल तर राह, नाही राहत असेल तर तू बायका घेऊन आणलंच जाय. तुले कोण म्हणून राहिलं? आता मी काही त्याला सोडू शकत नाही. हे पोरगी बिमारीचं लेकरू घेऊन कुठं जाणार आहे? आणि लेखामध्ये लोक काय म्हणून लोक सगळ्यांना माहिती आहे माझ्यावर दुसरं लग्न झालं होतं म्हणून. हा, पण ते कुठं आहे काय हे कोणालाच नव्हतं माहिती होतं. आता मध्ये माहीत झाल्यावर मी कसं काय सोडू त्याची रस्त्यावर? हा, दादा सागर दादा तू आता मी काय बोलू. बोल ना, बोल तू बोलून घे आता. चपर तर लय तर करून राहिली होती तिने. राणीला हाकललं तुला घर रूमच्या बाहेर. हा, चपर कर ना आता कर. हा बोल. हे बाबा काय म्हणून राहिले पाय? तिला आणतो म्हणते घरात, ते आणून तर ठेवलंस आणि अजून त्या पोराला आणतो म्हणते. आता बोल ना मग आता तू. त्या पोरीले काय म्हणून राहिला तू? त्या पोरीची काय गलती आहे? त्या बायकोले हकलले हे राग होय का तू याला? हा, त्या बायकोसोबत तिले चांगली नाही वागली, ते बोलली 2 शब्द तर एवढा राग आला का रे तुले? हा हो रे. आता त्या बापात जे म्हणन ते म्हणन. आता काय आता बरोबर आहे एका अर्थानं त्या बापाचं. झाली होती हो, झालं होतं लग्न झालं होतं. हा, आता तसं पाहिजे म्हटलं कानून काय द्यायचं तिचंही चालते हक्क. तुम्ही त्या अपराधी आहे. हा, पण खोटं लपून हे ते मी काहीच नाही केलं सविते. माय नाही कोणत्या बाईसोबत आहे, नाही कोणत्या कायच्या सोबत आहे का कोणत्या कायच्या सोबत आहे सविते. तुला माहित आहे माझं लग्न झालं होतं. हा, तू रागावर केलं होतं मी ना, बस तेवढंच. पण मला एवढं नव्हतं माहित काही असं होईन बा म्हणून. सविते मला काहीच नव्हतं माहिती याच्यातलं. हा, आता तू सांग मी कसं सोडू त्या पोरीला? आता कसं सोडू सांग? कसं सोडू? आपल्याजवळ एवढा पैसा आहे, अदला आहे. मी तिला मदत करू शकलो असतो, पण तुमच्या देखता करू शकत नव्हतं ना, म्हणून मला बाहेरून पैसा काढायला लागला. हा, रिटर्नचा पैसा आहे, आपल्या दोघांचा आहे, जॉईंट खाता आहे. तुला माहितच पडलं असतं लगेच, म्हणून मला नाही काढता आला त्याच्यातला. आता तू सांग मी कुठं सोडू तिले? मग काय आता आपल्या घरात आणता का तिले? घरात आणता का त्या दोघांनी, नवरा बायकोले तिले, त्या पोरीने बी? आणू दे ना मग. आणते तर काय झालं? त्यासारखा तो आहे. काय झालं? आणते तर तुझी बायको जशी सून आहे या घरची तशी ती पोरगी आहे. मग आणलं काय झालं? आणाजी आणा तिले बी आपण ते अर्ध देऊ. काय झालं तिले दिलं तर? हा, आणि पोरगी ते बिमार आहे म्हणते. ते तुम्ही गेलते भेटाले तिले 2 दिवस तिथं राहिले म्हणते पोरीजवळ. किती वर्षाची पोरगी आहे ते? किती वर्षाची आहे जी पोरगी तिची? असं पाहिजे म्हटलं तर तुम्ही दुसरं लग्न केलं होतं, त्याच्यात त्यावाल्या पोरीची काही गलती नव्हती. तुमच्या दुसऱ्या बायकोची तिचंही जबरदस्तीनं झाल्यासारखंच झालं. हा, तेवढं काय लहानपणीच लग्न करे 16-17 वर्षाच्या पोरीचं. तिचंही काय तेवढं हे होतं? काय गलती होती तिची बी? काय चूक होती बिचारीची? हा, आम्ही हकलून दिलं तर चालली गेली. आता झालं ते झालं. पण ते पोरगी किती वर्षाची आहे जी ते बिमार आहे? ते पोरगी तुम्ही म्हणतात शद्रा आहे काय आहे म्हणता तुम्ही? ते तर तिची पोरगी आहे 2.5 वर्षाची आहे. ते छत्र होतं तिच्यावाले, याच्या छातीत छत्र होतं. झालं सक्सेसफुल झालं तिचंवालं ऑपरेशन बी. तर आता आहे बरी आहे पोरगी. किती चांगली आहे, सुंदर आहे दिसाले आणि चांगली पोरगी आहे. आणि ही पोरगी बरी आहे सविते. आता झाली हो माझ्याकडून गलती, काय करू तू सांग आता? रस्त्यावर सोडून देऊ का हो सविते? अरे रस्त्यावर सोडायचं मी म्हणलं का तुम्हाला रस्त्यावर सोडा म्हणून? काही नाही रस्त्यावर की सोडायचं. त्या पोरीची काही गलती नाही आहे आणि काही नाही. घेऊन या तिले. हाय ना त्या पोरगं तुमचं कोणतं होतं आता? ते त्या पोराला पाहते काय आहे काय नाही तर. आणि ते पोरगं येत असन तर ठीक. आणि जास्त बेवडत असं ना तर त्याला हाकलून द्या. पोरीला राहू देऊ आपल्या जवळ या सुनेले. ते पोराला नका घेऊन येऊ तुम्ही. ते तर जास्त मस्तावलं असन तर. नाही ते सहारा नाही ना त्याला कोणाचा. एक आहे ते दारूची लत मित्राच्या लागून गेली त्याला. मला सांगितलं या पोरीनं सर्व काही. नाही तर बेकार नाही म्हणते ते पोरगी बी चांगलंच आहे म्हणते ते. पण आता मी गेलतो भेटायला गेलो तर रडत होतं ते लय. बाबा म्हणे मी तुम्हाला पाहिलं नाही काही नाही. आता तुम्ही मला माहीत पडलं म्हणे लोड येते पोरग. आता पाहतो काही दिवसांनी त्याची जमानत घेऊन घेतो.
येऊ देणार नाही बाबा त्या कोणत्या घरात येऊ देणार नाही. त्या मोठा भाऊ आहे तू, हा त्या मोठा भाऊ आहे, मोठा होतो तू. चांगला बोल, चांगला राय सागर. आता तू काही जास्त हे करू नको. तुला नाही पटलं असं ना, तू चालला जाय बाबू. हा याच्यात आता मी काय करू. आता झाली माझ्याकडून गलती, त्यावेळी जेवणपणी गलती झाली, पण आता मला म्हातारपणी भोगायला लागू राहिलं ना. कुठं सोडतो एवढा तू प्रोफेसर आहे आणि त्या 2.5 वर्षाच्या पोरीला आणि तिच्या मायले कुठं सोडू आता मी. तू सांग कुठं सोडू. अनाथ आश्रम नाही आहे का बाबा. अनाथ आश्रम आहे तिथं नेऊन टाका द्यायला दोघी बी. हा मी 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 जीव नाही देत. मी यायले राहू नाही देत तिथं. दादा बरोबर नाही बोलून राहिला दादा. बाबा एवढे म्हणून राहिले तुले तर तुले समजायला पाहिजे का नाही. आता त्याने ह्या वेळेस नाही केली ना गलती, त्याची जवानपणीची गलती होय. आणि ती बी कोणाची लपून चोरून नाही केली. आईले माहीत आहे म्हणते सर्व काही. मग तू काहून असं करून राहिला. आ ते कोर्टातही जाईन तरी त्याची वारी हक्क चालणारच आहे. कोण काय म्हणते ना तर मी पाहतो कोण होय ना जास्त बायकोच्या मतानं बायको उडून राहिला हाय बिल. हा या सागऱ्या जास्त शानपणा करून राहिला पाहतो मी बी. आणि तुले नसून राहायचं बाबू चालला जाय त्यावेळेला बायकोले घेऊन ठेवायला इले राणीले लय मस्तावल्या आणि करून राहिली ते जास्त. मी बी पाहतो कोण येते तर घरात.